सोमवारी महापालिकेच्या सभागृहात लोकशाही दिनाचे काम सुरू असताना भर सभागृहात व्हिडिओ गेम खेळणे डॉक्टर गुल्हाने यांच्यासाठी महागात पडलंय। सिटी न्यूजने हा खुलासा सबळ पुराव्यानिशी केल्यानंतर महापौर वंदना कंगाले यांनी डॉक्टर गुल्हानेला शो कॉज नोटीस बजावली आहे। एकाच आठवड्यात 2 शो कॉज नोटीसचे उत्तर आता डॉक्टर गुल्हानेला द्यावे लागणार आहे। लोकशाही दिनाचा खेळ खंडोबा करणे आता डॉक्टर गुल्हाने यांना चांगलेच महागात पडणार आहे। सोमवारी मनपाच्या सभागृहात लोकशाही दिनाची कारवाई सुरू असताना डॉक्टर गुल्हाने मात्र या जनतेच्या तक्रारींकडे कानाडोळा करीत मस्त व्हिडिओ गेम खेळण्यातच व्यस्त होते। हा सबळ पुरावा सिटी न्यूजच्या वृत्तातून दाखवण्यात आल्यानंतर बुधवारी महापौर कंगाले यांनी डॉक्टर गुल्हाने यांना सदरचा जाब विचारला। तशी शोकॉज नोटीसही बजावण्यात आली असून योग्य ती कारवाई करू असा विश्वास महापौर कंगाले यांनी व्यक्त केलाय। लोकशाही दिनाच्या दिवशी जे जनतेच्या समस्या असतात ते लोक तिथे हल करायसाठी म्हणून येतात। तर अधिकारी लोकांनी न असे गेम न खेळता व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे की त्यांच्या समस्या काय आहे, कोणती आवश्यक आहे। जर तिथे असं जर कोणी खेळ वगैरे करत असेल किंवा ऐकायच्या याच्यामध्ये नसेल तर अशा अधिकाऱ्यांना नोटीस देण्याची मी नक्की कारवाई करेन। शोकास नोटीस देण्याच्या संदर्भात दोषींना कायद्याची भाषा समजावून त्यांना लोकशाहीचे नियम कळावे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून लोकांची फसवणूक आणि दिशाभूल होता कामा नये ही ठाम भूमिका सिटी न्यूज चॅनलची आहे। बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। खरीप हंगाम आढावा परिस्थितीवर या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी तमाम शेतकऱ्यांना असा विश्वास दाखवलाय की त्यांना कुठल्याही प्रकारच्या बी बियाण्यांच्या खरेदीची किल्लत यावर्षी जाणार नाही। जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर वेगाने कामाला लागले होते आणि कृषी खात्यानेही यात सहयोग दिला। याचा फायदा तमाम शेतकऱ्यांना होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवलाय। खरीप हंगामाकरता जे बी बियाणे लागणार आहे आणि विशेषतः सोयाबीन, कापूस आणि त्याबद्दल सगळ्या लीडिंग सीड कंपनी आहे त्यांची प्रतिनिधी आज बोलावण्यात आलंय। त्यांची सभा आयोजित केली होती। कॉटनबद्दल सांगायचं म्हणजे जवळपास आपल्याला 9 लाख पॅकेट लागतात। त्यापैकी 5,23,000 पाकिटं आजपर्यंत प्राप्त झालेली आहे। जिल्ह्यामध्ये कुठेही बियाण्याची कमतरता नाही आहे। तर सोयाबीनबद्दल सुद्धा सोयाबीन पेरणीला अजून वेळ आहे। एकदा पाऊस पडल्यानंतर पेरणी होत असते त्याचा पण आढावा आम्ही घेतो आहे। परंतु आता लगेचच कॉटनचा जो पेरणी सुरू करायची आहे त्याकरता जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कुठल्याही बियाणाची टंचाई भासणार नाही। शेतकरी बंधूंना माझी विनंती अशी राहील की त्यांनी योग्य प्रतीचं बियाणं आणि पारखूनच आणि MRP बघूनच विकत घ्यावं। एक नजर टाकूया क्रीडा व गावाकडच्या बातम्यांवर। अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी चुकीचे फवारणीचे औषध मजूर मुख्तार पठाण यास दिल्याने याच चुकीने त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आक्रमण संघटनेने केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तशा आशयाचं निवेदनही बुधवारी सोपवण्यात आलं। दिनांक 10/6/2013 अंजनगाव सुरजी येथे रमाकांत डाके मुख्याधिकारी अंजनगाव सुरजी नगर परिषद यांच्या विरुद्ध जनतेने मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन केलेले आहे। रमाकांत डाके यांचा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात असून हा भ्रष्टाचार आज लोकांच्या उराशी आलेला आहे। म्हणून जनता स्वयंस्फूर्तीने आक्रमण युवक संघटनेच्या वतीने दिनांक 10/6/2013 मोर्चाचे आयोजन यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले आहे। आता देऊया त्यांना शुभेच्छा ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। हे बातमीपत्र हिवाळ्यावरच थांबूया, परंतु पुन्हा एकदा बघू आजच्या ठळक बातम्या। बुधवारी जागतिक पर्यावरण दिवस झाला साजरा। पर्यावरणाचा समतोल राखण्याचं झालंय जाहीर आवाहन। सगळ्यांनीच घ्यावी पर्यावरण वाचवून निसर्गाचा समतोल साधण्याची शपथ। भर सभागृहात व्हिडिओ गेम खेळणे महागात पडले डॉक्टर गुल्हानेला। सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेत महापौरांनी बजावला शोकॉज।
जिया खानच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार पूर्ण निशब्दमधून मायानगरीत आली आणि कायमची निशब्द झाली नवोदित बोल्ड अभिनेत्री जिया खान. इरविन रुग्णालय बनले शहरातील सर्वाधिक वादग्रस्त स्थळ. हा दवाखाना की खासगी रुग्णालयांना चालवण्यासाठी पेशंट पुरवणारा अड्डा. दक्ष नागरिकांच्या निशाण्यावर आहेत दवाखान्यासह सर्वच लोकप्रतिनिधी. उकाडा काही केल्यास संपेना. पावसाच्या सरी कोसळल्या, तापमानात झाली घट, तरीही बोचतोय उकाडा. पशुपक्ष्यांसह सगळेच शोधत आहेत गारवा. दर्शकांनो, वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायची असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता तोच, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703226 आणि आमचा वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. जय हिंद. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.